शिकायचं आहे तर 100% ही माफ करण्याची हे सरकार आणि हे सरकार मी तुमच्या मी सीएम म्हणजे ती म्हणजे समजत नाही. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची वेदना दुःख जाणून घेऊन काम करतो. बघा मला एक माझा दिव्यांग आला त्याला मी बोलवलं. आता एक सकाळचे भाव वाढले मग सकाळचे भाव आणि या राज्यामध्ये जेवढी सबसिडी द्यायची आहे तेवढी सबसिडी देण्याचं काम केंद्र सरकारला पण करणार राज्य सरकार करणार. आता सोयाबीन आणि सगळं कापूस माहिती खरेदी केली वाढवतो आपण आणि आपण निर्णय घेतला भावांतर योजना सुरू करायची म्हणजे भाव पडले तर ते भाव गॅप जो आहे तो भरून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गाव मोदी साहेबांनी पण त्या ठिकाणी सांगितलंय की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही योजना देखील आपण आणि म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती आहे की आपले दोन उमेदवार एक आहेत आपले एक श्री जया चव्हाण ओळख तुम्हाला आणि आपले लोकसभेचे पोटनिवडणूक उमेदवार डॉक्टर संतोषराव हंबर्डे यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे. कारण खासदार पण आपला आणि आमदार पण आपली पाहिजे. हे दोन्ही एकत्र जेव्हा असतात तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारचे आपला एकत्रितपणे पुढे घेता येतात. जबरदस्त सरकार असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. तुम्हाला मी सांगतो हे मोदीजींना शिवाय आता मोदींनी योजना केली आपण